अपेक्षा करते तुम्ही सर्वजण ठीकच असाल। मी प्रियंका तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते। आजचा दिवस तुम्हा सर्वांना शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होत हीच भगवंताचरणी प्रार्थना। हॅलो एव्हरीवन, कशा सर्वजण? अपेक्षा करते तुम्ही सर्वजण ठीकच असाल। मी प्रियंका तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते। आजचा दिवस तुम्हा सर्वांना शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होत हीच भगवंताचरणी प्रार्थना। बाय द वे, आज मला करायचं होतं दळून, म्हणून मी आले किचन मध्ये आणि ह्या कोट्या जे मी बाहेर ठेवल्या होत्या ना, तर ते ड्रम मी परत आतमध्ये घेतलेले आहेत, कारण बाहेर खूप असं हे झालं होतं। आता कपाट वगैरे बाहेर नेलेले आहेत, तर खूप असं गर्दी गर्दी वाटत होती। आम्हाला ना सवय नव्हती ना पहिले कधी अशी हे करायची, म्हणजे हॉलमध्ये फक्त आमचा एक सोफा आणि बाकीचं आमचं मुलांचं सामान वगैरे असायचं, बाकी कायच नसायचं। तर आता सायलीचं कपाट, आमचं कपाट बाहेरच नेलेलं आहे, त्यामुळे मग आता हॉलमध्ये खूपच गर्दी गर्दी वाटतीये। तर म्हटलं मग आता आपण ह्या ड्रम जे आहेत ना, तर हे आपण मध्ये ठेवूया। बाय द वे, तुम्हाला बाहेर सोप्यावरती माझा लेक झोपलेला दिसत असेल, तर माझ्या लेक आला होता क्लासवरून। त्याला म्हटलं बेटू आता तू अभ्यास करून घे आणि जे काय शिकवलंय त्याचं रिव्हिजन करून घे। तर माझा बेटू लागला ना लोळी घोळी करायला। तर तिथे मला म्हणतोय मम्मा मला झोप आलीये। मी म्हंटल बाळा आधी ते रिव्हिजन करून घे आणि नंतर तू झोपून घे। तर कशाचं काय, लेकाने माझ्या घेतलं पुस्तक, डोळ्यावर ठेवलं आणि गेला झोपून। मग मी विचारते काय काय लर्न झालं बेटू, तर तो मला सांगतोय की मम्मा काय बी विचार, बिंदास विचार, कारण मम्माला काहीतरी जमत नसेल ना, म्हणून म्हणून तर एवढा बिंदासपणे मला विचारायला सांगत होता। तर आता फायनली इथं दळून वगैरे काढलेलं आहे। एक्झॅक्ट किती काढलंय, किती मोजलंय मी तर काय मोजलंही नाहीये किती आले काय आले तर। चला तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला म्हणजे माझं जे काय किचन वगैरे मेसी मेसी झालेलं वाटत होतं, किचन खाली थोडीशी धूळ वगैरे जाळ्या वगैरे झाल्या होत्या, तर त्या सुद्धा काढायच्या होत्या। म्हटलं तेच तुमच्याशी सुद्धा शेअर करणं होईल आणि बाकीच्याही माझ्या गोष्टीचे काम वगैरे माझे सुद्धा उरकून जातील। तरी ते असंच काहीतरी, आता जे वस्तू घेतलीये, जी गोष्ट घेतली आपण ती जशीच्या तशी ठेवणं हे बायकांना मॅन्डेटरीच असतं आणि ते केलेही पाहिजे। त्याशिवाय आपल्या संसारात म्हणजे जी गोष्ट घेतलीये तिथल्या तिथं ठेवायचं म्हणजे आपल्यालाही हे होत असतं। तर ना आता इथे माझे जे काय डबे रिकामे झालेले होते ना, तर ते सगळे काढून घेतले। किचन खालचं मस्त असं झाडून वगैरे घेतलं आणि त्यानंतर मात्र जे डबे काढले होते ते मला घासून ठेवायचे होते। बाय द वे, खूप जाळ्या वगैरे झालेल्या होत्या, तर त्या आता मस्त छान आता निघालेल्या आहेत। आता तिथे ना मी काय करते, पेपर वगैरे आतरून घेते आणि बाकीच्या ज्या काही बरण्या मी खाली ठेवत असते, तर त्या बरण्या सुद्धा मी खाली ठेवून देते, जेणेकरून ना आता हे पेपर टाकलेला आहे तर तो हवेने वगैरे उडणार नाही, कारण ना मी फॅन चालू केलेला आहे। खूप गरमी होत होती, आभाळ आलेलं होतं थोडस आभाळ, थोडस ऊन पाऊस, असा काहीतरी, म्हणजे श्रावण चालू झाला की हे लपंडाव, ऊन पावसाचा लपंडाव हे चालतच असतो। तर आता फायनली मी इथे आवरून झालं। आता म्हटलं चला पुसून वगैरे घेते, सगळे कडापे वगैरे खालचे पुसून घेतले, फरच्या वगैरे पुसून घेतल्या, तर छान असं वाटत होतं। आता म्हटलं चला बाकीचे भांडे वगैरे ठेवलेले आहेत ते सुद्धा मला लावून घ्यायचे होते। बाय द वे फ्रेंड्स, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का? आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत जावा आणि चॅनलवरती जर का नवीन येत असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करत जावा आणि सोबतच ना शेजारी बेल आयकॉन दिलेला असतं ते सुद्धा दाबत जावा, जेणेकरून ना मी जेव्हा केव्हा व्हिडिओ टाकेल ना, तर तेव्हा व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील। तर आता चला भांडे वगैरे लावून घेते। भांडे वगैरे लावल्याच्या नंतर मात्र मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत हे एवढंच काहीतरी शेअर केलेलं होतं। आणि हो, आजचा व्हिडिओ ना मी थोडासा वेगळ्या पद्धतीने शूट केलेला होता। बाय द वे, कसा वाटतो ते नक्कीच कमेंटद्वारे कळवा। व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। बाय बाय, टेक केअर।